हॅलो गाईज, वेलकम टू अ न्यू व्लॉग. तो सगळी सामग्री बघून तुम्हाला अंदाजा आलाच असेल आपण आज काय बनवत आहोत ते. तुमची आमची आणि कोकणामधील एक फेवरेट डिश म्हणजे पोपटी. सगळ्यात आधी चिकन मॅरिनेट केलं, त्यानंतर मटका फिलिंग करायला स्टार्ट केला. सगळ्यात आधी भांबुर्ड्याच्या पानाचा लेअर बनवला, त्याच्यावरती पावट्याच्या शेंगा आणि तुरीची शेंगाचा लेअर बनवला. तुरीची शेंगा आणि पावट्याच्या शेंगाचा एक चांगला असा लेअर बनवला. शेंग्याचा लेअर बनवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मॅरिनेटेड चिकनचा लेअर बनवला. त्यानंतर आपण कॉर्नचे कट केलेले पीसेस आणि अंडी ॲड करून त्याचा एक लेअर बनवला आणि सगळ्यात वरती परत एकदा भांबुर्ड्याची पानांचा लेअर करून मटका पॅक केला. आणि अजून एक अशी सेम प्रोसेस अजून एका मटक्यामध्ये आपण रिपीट केलं. त्यानंतर आम्ही एका अशा मोकळ्या जाग्यामध्ये जाऊन रेडी केलेले तिन्ही मटके आम्ही तिकडे उपडी केले आणि पेंड्या जमा करून आणि लाकडं जमा करून त्यांना आपण आजूबाजूनी तिन्ही मटक्यांना कवर केलं. त्यानंतर आजूबाजूला लावलेला पेंडा पेटवून सुरुवात झाली ती आमच्या पोपटीला. आणि जवळजवळ आपण 20 ते 25 मिनटं पोपटीला शिजवण्यासाठी ठेवलं. तसंच बाजूला आपण मॅरिनेटेड चिकन कौल फ्रायसुद्धा करत होतो. सो चांगली अशी आग पेटवली आणि मॅरिनेटेड चिकन कौल फ्राय केलं. पूर्णपणे पोपटी शिजल्यानंतर आपण एका केळ्याच्या पानात पोपटीला पूर्णपणे काढलं आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून पोपटीवर ताव मारला. सो अशा प्रकारे पूर्ण फॅमिलीने मिळून पोपटी एन्जॉय केली. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.